नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आगरी कोळी जीवन ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे ना मी वाळाची आणि पडवलची भाजी करणार आहे। चला तर आपण आपल्या किचनमध्ये त्याच्यासाठी मी काय काय घेतले चला तर बघूया। हे बघा, आता आपण भाजी बनवण्यासाठी वाळाची काय काय घेतले आता तुम्हाला दाखवते। बघा, हे बघा, इथे मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आहे, लसूण आहे आणि कढीपत्ता आहे। आणि वाल कसे असतात ते बघा, हे बघा, हे वाल हे आहे ना पावटे असतात ते वेगळे, पावटे सफेद असतात आणि वाल लाल असतात। तर ह्याला मी काय केले, रात्री भिजत टाकले आणि सकाळी कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि त्याला दुसऱ्या दिवशी वापस त्याला कोंब आले तेव्हा मी त्याला काढलं बाहेर। बघा, म्हणजे 2 दिवस याला जातात, एक भिजवायला एक रात्र, एक दिवस पूर्ण कोंब यायला, मग तिसऱ्या दिवशी भाजी बनली जाते। तर मी आज त्याला तिसऱ्या दिवशी भाजी बनवायला घेतली हिला आणि असे कोंब येतात। आलेली भाजी खूप छान बनते आणि मी पडवळ टाकून बनवणार आहे। आणि तुम्ही बिगर कोंब येता सुद्धा तर तुम्हाला एका दिवसात सुद्धा ही भाजी बनवायला मिळेल, ती पण छान होते भाजी बिगर साली काढता। आता आपण ह्याचं काय करणार आहे, साल काढणार वरचे। बघा, हे ना, हे असं आपल्याला सोलून घ्यायचं आहे। हे बघा, याला असं सोलायचं आहे आता। आणि तुम्हाला जर असं सोलायचं नसेल तर तुम्ही रात्री भिजत टाकायचे आणि तुम्ही सकाळी त्याची भाजी बिगर सालीची साल काढता बनवू शकता तुम्ही, त्याची खूप छान होते त्याची पण। हे बघा, आपलं बिरडा आहे ना, हे सोलून असं झालेलं आहे। आता आपण काय करूया, पडवल कापायला घेऊया। आणि तुम्हाला जर पडवल आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात ना तरी चालेल, त्याच्यामध्ये बटाटा घालून केलात तर खूप छान बनते। आणि पडवल आवडत असेल तर पडवल घालून केलात तरी पण खूप छान बनते। आणि ही भाजी आहे ना, श्रावण शनिवार आणि श्रावण सोमवार ते उपवास असतात त्या दिवशी ही भाजी करतात, उपवास सोडण्यासाठी बनवली जाते ही भाजी। तर बघा, आता आपली भाजी सर्व कापून झालेली आहे। आता आपण याला काय करूया, स्वच्छ धुवून घेते मी। आता आपण मी कढई तापलेली आपली, त्याला तेल घालते बघा फोडणीसाठी। त्याच्यामध्ये राई घालते बघा, राई घातले। आता काय घालते, जिरा घालते त्याच्यात, लसूण घालते, लसूण घातले, कढीपत्ता घालते, कांदा आहे ते घालते। आता आपलं बघा कांदा लाल झालेला तेलामध्ये, आता मी काय करते, टोमॅटो घालते बघा। हे बघा, आता आपला कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये पूर्ण शिजलेला आहे। आता मी काय करते, त्याच्यामध्ये हिंग घालते बघा थोडं। आता हे बघा, शिजण्यासाठी मी काय करते, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते। हे बघा, पाणी घातले आणि ह्याच्यावर मी आतमध्ये भाजी शिजण्यासाठी पण पाणी घातले। आणि ह्याच्यावर काय करणार आहे, ताटामध्ये सुद्धा पाणी ह्याच्यावर ठेवणार आहे, का तर आपली भाजी खाली करपली नाही जाणार। आपली भाजी शिजले की नाही आपण चेक करूया। शिजायला लागली आता आपली भाजी। आता मी याच्यात काय करते, चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ घालते याच्यात चवीप्रमाणे। तर पुन्हा आपण थोडं तिला ढाकण टाकून ठेवू वापस शिजायला। चला आता आपण बघूया आपली भाजी शिजली आहे। हे बघा, आता आपली भाजी शिजलेली आहे। आता मी याच्यामध्ये काय करणार आहे, शेंगदाण्याचं कूट आहे ते मी घालणार आहे 2 चमच। तुम्ही शेंगदाण्याच्या जागी तुम्हाला गोडा मसाला वाटलेला घातला त्याच्यामध्ये तरीही चालेल। मी शेंगदाण्याचं कूट घातलंय। आता वरून आपण काय करूया, कोथिंबीर घालून घेऊया।
तर गॅस बंद करते, झाली आहे आपली भाजी। हे बघा आपली वालाची आणि पडवलची भाजी तयार आहे। लाईक करा, शेअर करा।